नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट मंदाकिनी पाटील आणि तुम्ही पाहतात लॉ विथ मंदाकिनी. आज आपण एक अगदी संतापजनक आणि वेदनादायी अशा घटनेवरती बोलणार आहोत, ज्यामध्ये नुकतीच घडलेली अक्षरशः मन हेलावून टाकणारी घटना घडलेली आहे, की ज्यामध्ये 3.5 वर्षाची मुलगी चिमुरडी आणि तिच्यावरती अगदी अमानवीय, अपाशवी असा बलात्कार करून तिला दगडाने ठेचून मारलेले आहे आणि त्यामध्ये त्या नराधमाला अटक झालेली आहे. त्यामध्ये त्याला शिक्षा होईल, पुढच्या प्रोसेस होत राहतील. परंतु आज समाजामध्ये ही विकृती किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज आपण असं म्हणतो की एखाद्या मुलीने तोकडे कपडे घातले तर आपण म्हणतो की तिने कपडे असे घातले असतील किंवा रात्रीची उशीर आली असेल म्हणून तिच्यासोबत अशा घटना झाल्यात. परंतु 3-3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती असा बलात्कार होणे, तिने असे कोणते कपडे घातलेले आहेत? तर ही विकृती आहे. आपण ही विकृती थांबवणं गरजेचं आहे. समाजामध्ये आज आपल्या घरामध्ये असू देत का बाहेर असू देत, आई वडिलांनी अगदी जागरूक राहणं फार गरजेचं आहे. कारण की ओळखीची लोकंसुद्धा हा घात करू शकतात. कारण की या लेवलपर्यंत विकृती वाढली आहे की त्यांना हे सुद्धा लक्षात येत नाही की आपण कोणते कृत्य करतो आहे आणि त्यामधून ते त्यांना जाणीवच नाही आहे की आपण केलेल्या कृत्याचे परिणाम काय होतील. तर त्याकरिता आईवडिलांनी थोडंसं जागरूक राहणं आवश्यक आहे आणि त्यांनी सर्वात आधी की जे आपले मुलं आहेत, मुली आहेत, यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं शिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे. जसं आता आपण स्कूल कॉलेजमध्ये तर शिकतोच आहे, शाळेमध्ये. परंतु आईवडिलांनी घरीसुद्धा आपल्या मुलांना अगदी त्यांना रोज ऑब्झर्व करणे सगळ्यात महत्त्वाचं, की त्यांना शिकवायला पाहिजे की एखाद्या पुरुष असेल किंवा एखाद्या मुलाने किंवा एखाद्या शिक्षकाने किंवा एक ओळखीच्या व्यक्तीने किंवा कोणीही असेल तर त्यांनी आपल्याला कशा पद्धतीचा टच केला, म्हणजे त्यांना बॅड टच आणि गुड टच हे घरापासूनच शिकवायला पाहिजे, की त्यामध्ये कुठल्या पद्धतीचं कुठल्याही व्यक्तीला आपण टच करू न देणे किंवा कुठलं चॉकलेट, कुठलं आमिष, हे कुठल्याही आमिषाला बळी न पडता हे सर्व गोष्टी घरातूनच आधी शिकवणे. सगळ्यात महत्त्वाचं असं नाही आहे की फक्त मुलींनाच हे शिकवणं गरजेचं आहे, तर मुलांना शिकवणं पण फार गरजेचं आहे. आणि मुलांनासुद्धा घरातून तुम्ही हे संस्कार देणं गरजेचं आहे की ती मुलगी जी आहे ती आपली बहीण आहे, आई आहे. त्यांना त्या नात्याबद्दल आणि त्याचं जे आकर्षण आहे त्याबद्दल त्यांना माहिती देणं, ही ज्यावेळेस ते हळूहळू वयात येत असतात तर ते प्रत्येक गोष्टीचं त्यांना एक्सप्लेनेशन देणं की ही गोष्ट काय. तुम्ही आईवडील म्हणून त्यांचे आईवडील न बनता किंवा त्यांच्यावर न चिडता, न रागवता त्यांचे तुम्ही मित्र बनून त्यांना प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं फार महत्त्वाची आहे, की ही गोष्ट काय आहे, याच्यामध्ये कशाचे परिणाम होतात. आणि मुलींना पण हे सांगणं गरजेचं आहे की याच्यामध्ये परपुरुषाने किंवा कोणी पण असू दे, ओळखीचे असू दे, अनोळखी असू दे, कुठल्या पण व्यक्तींनी लालच देणे, त्यांना आमिष देणे किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना टच करणे, हे आणि तो टच कसा असू शकतो, तर त्या टचला बॅड टच म्हणजे कुठे कुठे टच केल्यानंतर त्याला बॅड टच म्हणता येईल. गुड टच म्हणजे कुठं केल्यानंतर गुड टच म्हणता येईल. ह्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने शिकवणे फार महत्त्वाचे असते. आता बरेचदा आपण एक लक्षात घ्या की मुलं बाहेर खेळतात किंवा कुणाकडे जातात तेव्हा तुम्ही लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे, की मुलं जर तुम्हाला घाबरलेली दिसली, शांत दिसली, बोलत नसली तर तुम्ही तात्काळ लक्ष द्या त्यांच्याकडे आणि एक चांगलं घरामध्ये असं एक ॲटमॉस्फिअर तयार करा की त्यांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी येऊन सांगितल्या पाहिजे की आज त्यांच्यासोबत काय घडलं आहे. आणि जर तुम्हाला असा काही संशय आला तर क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही ही गोष्ट तात्काळ पोलिसांना कळवणे, कारण की त्यानुसारच त्या मुलांना एक संरक्षण वातावरण मिळेल. तसेच आता खरं तर यामध्ये ज्या चिमुरडीवरती बलात्कार झाला तर त्यामध्ये त्याला सेक्शन 376 अंतर्गत 20 वर्ष किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होईल. त्यानंतर त्याच्यावर 302 मर्डरचा पण गुन्हा दाखल झालेला असेल. पॉस्को अंतर्गत ती केस गेलेली आहे आणि फास्ट ट्रॅकला पण चालणार, त्याला मृत्यूदंड पण होईल. पण आज एवढ्या छोट्या चिमुरडीचा जो जीव गेलेला आहे, तर ही विकृती कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण म्हणजे एक आई वडील असतील की समाजामध्ये ही जनजागृती करणं फार गरजेचं आहे की तुम्ही
तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या शाळेमध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या इथे एक CCTVची मागणी करणे फार गरजेचं आहे, की तिथे त्या प्रिमायसेसमध्ये CCTV लावायलाच पाहिजे आजूबाजूला. नगरपालिका असतील, ग्रामपंचायत असतील किंवा शाळा कॉलेजमध्ये पण त्यांना CCTV असणे कंपल्सरी केलेले आहे. तर आपण ते सुद्धा एकदा चेक करणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर एखादी संशयास्पद व्यक्ती आढळत असेल किंवा तुम्हाला लक्षात येत असेल की ही व्यक्ती कंटिन्यू काहीतरी वेगळं करण्याच्या मानसिकतेत दिसत आहे किंवा एखाद्या वेळेस आपल्याला असं जाणवत असेल की आपले मुलं सारखे चिडचिड करत आहे, रडत आहे आणि शाळेत जायला नको म्हणतात किंवा कोणाकडे जायला नको म्हणतात किंवा पर्टिक्युलर व्यक्तीकडे त्यांचं थोडंसं म्हणजे त्यांचं रोग जरा त्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आहे, तर थोडंसं त्याला विश्वासात घेऊन तुम्ही ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे की ती व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल किंवा ते का नाही म्हणतात तिथं जायला किंवा शाळेत जायला का नाही म्हणतात. ह्या गोष्टी तुम्ही पॅरेंट्सपेक्षा पण त्यांचे तुम्ही मित्र बना आणि खूप प्रेमाने आणि समजुतीने त्यांच्याकडनं समजून घ्या की नेमका त्यांना त्रास काय होत आहे आणि ते कुठल्या म्हणजे सिच्युएशनमधून जात आहे. तर मित्रांनो, ही घटना नाही तर ही समाजाची वेदना आहे. आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचं असेल आणि जागरूकता, योग्य शिक्षण आणि वेळेवर कारवाई या तिन्ही गोष्टी केल्या तरच आपल्या मुलांना आपण सुरक्षित ठेवू शकतो आणि अशा विकृत आणि नराधमांपासून आपण त्यांना वाचवू शकतो. कायदा आपलं काम करेलच, परंतु पालक आणि समाज म्हणून आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की आपण मुलांना त्या पद्धतीचे संस्कार देणे आणि त्या पद्धतीचे त्यांना अधिकार आणि त्यांना कायदेशीर गोष्टी समजून सांगणे ह्या सुद्धा फार गरजेचं आहे. तेव्हा आपण जर आपल्या पाल्यांसोबत म्हणजे ही समाजामध्ये पण आपण एक जागरूकता करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून अशा विकृती जर आपल्याला दिसत असतील तर त्यांना जागीच ठेचून काढता येतील आणि आपले पाल्य हे सुरक्षित राहतील. तेव्हा ही समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आणि एकसंघटित होणं आवश्यक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त आईवडिलांपर्यंत आणि समाजामध्ये तुम्ही हा समाजापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे, जेणेकरून थोडीफार का होईना एक जागरूकता समाजामध्ये निर्माण होईल. जय हिंद, जय भारत.